नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। फरकाची रक्कम बीज उत्पादक शेतकऱ्यांना देण्याबाबत हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे। व्हिडिओ थोडा मोठा आहे पण तुमच्या कामाचा आहे, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। तर शासन घोषित किमान आधारभूत किंमत MSP ही विहित कालावधीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आधारित दरापेक्षा जास्त असल्यास त्यामधील फरकाची रक्कम बीज उत्पादक शेतकऱ्यांना देण्याबाबत या ठिकाणी 29/12/2023 रोजी शासन निर्णय आलेला आहे। आता आपण प्रस्तावना पाहू, त्याच्यानंतर शासन निर्णय पाहू। राज्यातील बीजोत्पादन कार्यक्रमात स्थिरता आणण्याच्या दृष्टीने तसेच शेतकऱ्यांना बीजोत्पादन कार्यक्रमातील सहभाग कायम राखण्याच्या दृष्टीने दिनांक 17 सप्टेंबर 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती दर आणि शासन घोषित आधारभूत किमान MSP यामधील फरकाची रक्कम बीज उत्पादक शेतकऱ्यांना देण्याबाबत योजना सन 2018-19 पासून लागू करण्यात आलेली आहे। तर राज्यातील बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती आधारित दर पीक निहाय शासन घोषित किमान आधारभूत किंमत MSP यातील फरकाची रक्कम महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला व राष्ट्रीय बीज निगम पुणे यांच्यामार्फत सन 2022-23 मध्ये बीजोत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना अदा करण्यासाठीचा या ठिकाणी एक समिती गठन करण्यात आलेली आहे। तर सदर बैठकीत महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला व राष्ट्रीय बीज निगम पुणे कृषी आयुक्तामार्फत प्राप्त झालेल्या 1827.0.3 लाख इतक्या रकमेचा प्रस्तावना या समितीने मान्यता देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, सन 2023-24 या आर्थिक वर्षात सदर योजनेकरता लेखाशीर्षीय या ठिकाणी 25 कोटी इतक्या रकमेची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेले आहे। तसंच या ठिकाणी 412.167 लाख निधी 2021-22 मधील बीजोत्पादक शेतकऱ्यांकरता वितरित करण्यात आला असल्याने सद्यस्थितीत वितरणाकरता 2087 लाख इतकी तरतूद वितरणाकरता शिल्लक आहे। तर कृषी आयुक्तालयाचे 1827 लाख इतक्या रकमेचा प्रस्ताव वित्त विभागाच्या मान्यतेकरता सादर केलेला होता। आता वित्त विभागाने सदर योजनेकरता 1338 लाख निधी वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे। तर या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादा अकोला व राष्ट्रीय बीज निगम यांच्यामार्फत सन 2022-23 मध्ये बीजोत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी किमान MSP आधारित घोषित रक्कम देण्याची घोषणा केलेली आहे। आता शासन निर्णय पाहूया। सन 2022-23 मध्ये महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला व राष्ट्रीय बीज निगम यांच्यामार्फत बीजोत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती आधारित दर व शासन घोषित किमान आधारभूत किंमत MSP यामधील फरकाची रक्कम देण्यासाठी 1338 लाख इतका निधी 2023-24 या चालू वर्षाच्या लेखाशीर्षीय 100% राज्य योजना अंतर्गत उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून वितरित करण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे। आता सदर योजनेअंतर्गत 2023-24 मध्ये राज्यात राबवण्यात होणारा खर्च पुढील प्रमाणे आहे। किमान आधारभूत किंमत MSP आणि कृषी उत्पन्न बाजार समिती आधारभूत दर यामधील फरकाची रक्कम बीजोत्पादक शेतकऱ्यांना देण्याबाबत म्हणजे 100% राज्य कार्यक्रम या ठिकाणी राबवणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। आता सदर योजना राबवताना अटी आपण पाहूया। या ठिकाणी अटी अशा आहेत की सदर निधी PLA बँक खात्यामध्ये ठेवला जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी। या प्रित्यर्थ होणारा खर्च हा 2023-24 या आर्थिक वर्षाकरता मंजूर केलेल्या अनुदानातून भागवण्यात येऊन उपरोक्त लेखाशीर्षक खर्ची टाकण्यात यावा। कृषी उत्पन्न बाजार समिती दर आणि शासन घोषित किमान आधारभूत किंमत MSP फरकाची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे बीजोत्पादक शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा करावी।
या ठिकाणी वितरित करण्यात आलेल्या निधीचे खर्चाची उपयुक्तता प्रमाणपत्र सादर करावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।